नमस्कार. प्रशांत वर्तक यांच्या आर्टिस्टिक वर्ल्ड प्रवर्तक ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा नवा लेख, शीर्षक मीच का. लहान असताना आम्ही बिल्डिंगमधील मुले क्रिकेट खेळत असू. मी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तीनही क्षेत्रात कमकुवत होतो. मग राहिले काय? थोडक्यात मला क्रिकेट खेळता यायचे नाही हो. बाकी सगळे क्रिकेटच खेळत असल्याने माझ्याकडे बऱ्याचदा दुसरा पर्याय नसायचा आणि आज तरी सूर गवसेलच असा आशावादही असायचा. अर्थातच जेव्हा टीम पाडली जायची तेव्हा माझे नाव तसा लिंबूटिंबू असल्याने शेवटी घेतले जायचे. पण मीच का शेवटी याचे काही वाईट वाटायचे नाही, कारण त्याचे कारण समजत आणि पटतही होते. पुढे मोठे झाल्यावर अनेक प्रसंग, घटना, माणसे यांचे अनुभव येत गेले. कळत नकळत आपले व्यक्तिमत्व, आपले गुण अवगुण यांची बाकीच्यांशी तुलना होत असे. मग कधी असे अनुभव येत की वाटे, इथे पण मीच का शेवटी, किंवा इथे पण माझा अग्रक्रमाने विचार होत नाही असे का होत असावे. आपल्याला समाज माध्यमात एखादा मेसेज, लेख, चित्र, क्लिप असे काही येत असते. आपल्याला आवडले की ते पुढे पाठवायची घाई होते. अशा वेळेस त्या विषयानुसार आपल्याला आपोआप काही ठराविक व्यक्तींची पटकन आठवण होते की ज्यांना ती गोष्ट पाठवली तर आपल्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळेल किंवा निदान त्यांनाही ती आपल्यासारखीच आवडेल. म्हणजेच विषयानुरूप आपल्या मनात आपल्या परिचितांची यादी तयार असते. एवढेच कशाला, एखादा विनोद असला तरी तो कोणत्या दर्जाचा आहे त्यावर तो कुणाला पाठवायचा ते ठरते. मग बऱ्याचदा प्रश्न पडतो की आपण असे कुणाच्या अग्रक्रमात आहोत का. तसा अनुभव येत नसेल तर वाईट वाटतेच, आणि इतर अनेक माणसांचे नमुने अनुभवल्यावर वाटते की त्यांच्या तुलनेतही मीच का मागे. याची अनेक अनाकलनीय कारणे असतात. आपल्यात असे काय आहे किंवा काय नाही की आपली अग्रक्रमाने आठवण होत नाही, हे कोडे बऱ्याचदा उकलत नाही. अपेक्षित ते मिळत नसल्याने मीच का हा प्रश्न सतावत राहतो. अतिशय गुणी अभिनेत्री रसिका जोशी यांनी एकदा एका मुलाखतीत भक्ती बर्वे यांची आठवण सांगितली होती. भक्तीताईंनी त्यांना एक मंत्र दिला की एखादी भूमिका आपल्याकडे येईल तेव्हा मीच का हा प्रश्न स्वतःला विचारायचा. म्हणजे त्या भूमिकेसाठी मीच का, तर त्या भूमिकेला माझ्या इतका न्याय दुसरे कोणीच देऊ शकणार नाही. ती भूमिका म्हणजे मीच असे समीकरण झाले पाहिजे. हे दोघींनी खरे करून दाखवले. असे अनुभवही बऱ्याचदा येतात. असे लक्षात येते की काही गोष्टींसाठी, काही कामांसाठी बरोबर आपली निवड केली जाते. एरवी आपल्याला अग्रक्रम दिला जात नसला तरी याच व्यक्तींचा ठराविक गोष्टींसाठी आपल्यावरच विश्वास असतो. येथे मीच का हा प्रश्न समाधान देऊन जातो. याचा अर्थ असा की आपल्यात काही गुण तरी असे आहेत की आपलीच अग्रक्रमाने आठवण केली जाईल. त्यामुळे असे लक्षात येते की निसर्गतः आपल्यात असे कोणते गुण आहेत ते ओळखून जोपासता आले पाहिजेत, किंवा काही विषयात, आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या स्वभावात इतरांपर्यंत योग्य रीतीने पोहोचण्यात असे काही बदल कधी जाणीवपूर्वक केले पाहिजेत की आपल्याला समाधानाने प्रश्न पडला पाहिजे की मीच का, तर मीच योग्य पर्याय आहे म्हणून. आपल्या आवडीनिवडींना बगल न देता इतरांच्या आवडीनिवडी जपणे हा समतोल साधता आला पाहिजे. हे सारे सहज साध्य असेल तर उत्तमच. हे पुढे करण्यासाठी किंवा इतरांसमोर प्रकाश झोतात राहण्यासाठी नाही. कुणाला तरी आपली आठवण होते ही जाणीवच विशेषतः आजच्या जगात तर नक्कीच विलक्षण सुखकारक असते. त्यामुळे जितके जास्त जण आणि जितक्या जास्त वेळेला, अर्थात चांगल्यासाठी, आपली आठवण काढतील तेवढेच मीच का हे आनंददायी होईल.
हा लेख रेकॉर्ड करत असताना मीच का हा प्रश्न अजिबात न विचारता कावळे, चिमण्या व खारींनी त्यांचा आवाज, बॅकग्राऊंड म्युझिक छान वाटेल असे स्वतःच ठरवून रेकॉर्ड करायला लावला आहे. त्यांनीही यावर तुमची प्रतिक्रिया मागितली आहे. वरील लेख आवडला किंवा पटला असेल तर मीच का असा प्रश्न स्वतःला न विचारता पुढच्या लेखांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवून लेख शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.